दैनंदिन मुस्लिम समाजाला टार्गेट करणे, मुस्लिम ग्रंथ असो, सुफी संत असो किंवा मुस्लिम समाज असो यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, त्यांच्या विरोधात काहीही बोलणे हे एक प्रकारे ट्रेंड झाल्यासारखे दिसून येत आहे। याच प्रकारे सिमरन गुप्ता नावाच्या जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने मुस्लिम समाजाचे सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह यांच्याबद्दल, त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द बोलले आहे। कोणत्याही जाती धर्म समाजात संत यांच्याबद्दल अपशब्द तसेच त्यांच्या विरोधात बोलायला अधिकार कोणालाही नाही, परंतु मुस्लिम समाजाला जाणून बुजून टार्गेट करण्याचे काम काही जातीयवादी हिंदुत्ववादी संघटना सातत्याने करत आहे। संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने सिमरन गुप्ता या व्यक्तीवर भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी आणि मुस्लिम संरक्षण कायदा करण्यात यावा, जेणेकरून फक्त मुस्लिम धर्मीय असल्याने कोणावरही अत्याचार होऊ नये, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी शहर कार्याध्यक्ष दनिश शेख, सुशांत म्हस्के, गुलाम अली शेख, विजय शिरसाट, संदीप शिरसाट, सय्यद गालिब अली, अझीम खान, विनीत पाडळे, समीर शेख, यासर शेख, मतीन शेख, जावेद सय्यद, मजिद सय्यद, असिफ सय्यद, मतीन सय्यद, हुसेन चौधरी, नईम शेख, इम्रान शेख, सोहेल जहागीरदार आदी उपस्थित होते। गरीब नवाज म्हटलं तर त्या ठिकाणी फक्त मुस्लिम धर्मीय नाही तर सर्वच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी जातात। प्रत्येकाची त्या ठिकाणी श्रद्धा भावना आहे। त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर सिमरन गुप्ता नावाच्या एका विकृत व्यक्तीने अपशब्द बोलले, त्याचा सर्वप्रथम मी आरपीआयच्या वतीने जाहीर निषेध करतो। जर वरील व्यक्तीवरती सिमरन गुप्ता या व्यक्तीवर जर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही आरपीआयच्या वतीने या नगर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। मुस्लिम समाजाबद्दल, धर्माबद्दल किंवा ग्रंथाबद्दल बोलणं हे ट्रेंड सारखं झालेलं आहे। तेच प्रकारे अनेक विषय अहमदनगर शहरात व जिल्ह्यात झालेले। तसंच सिमरन गुप्ता नावाचं एक विकृत नीच बुद्धीचा माणूस, त्यांनी सूफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज मोइनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल व त्यांच्या स्थळाबद्दल नीच खालची पातळीवर जाऊन अपशब्द बोलला, तरी सर्वात प्रथम मी त्याचा निषेध व्यक्त करतो। आणि त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं की कुठंतरी हा प्रकार थांबला पाहिजे आणि असे लोकांवर कडक शासन झालं पाहिजे, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। कारण आज प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्याचा राजकीय हेतूसाठी मुस्लिम समाजाला त्रास देण्याचं काम चालू आहे, त्यांना टार्गेट करणं काम चालू आहे। परंतु लोकशाहीमध्ये हे काही चालणार नाही। आम्हाला जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, आम्ही तेच धरून पुढं पण आंदोलन करून आणि शासनाला दाखवून देणार का हे अन्याय अत्याचार जे आमच्यावर चालला आहे अल्पसंख्याक समाजावर, मुस्लिम समाजावर, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही तीव्र ते आंदोलन करू आणि शासनाला आम्ही परत एकदा बोलतो का मुस्लिम समाजासाठी एक कडक कायदा करण्याचं, संरक्षण कायदा करण्यात यावा, जेणेकरून मुस्लिम समाजावर जे अन्याय अत्याचार चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे।